27 वर्षांची एक महिला सकाळ सकाळी आपल्या शेताकडे निघते. शेतामध्ये गेल्यावर ती आपल्या 22 वर्षांच्या पुतण्याला फोन करते आणि शेतामध्ये येण्यासाठी सांगते. तो पुतण्या पण आपल्या काकूंनी सांगल्याप्रमाणे तिच्या मागे मागे शेतामध्ये पोचतो. शेतामध्ये दुसरं कोणीही नव्हतं, त्यामुळे तो पुतण्या आणि काकू हे दोघेजण बाजूला असलेल्या पिकामध्ये जाऊन एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवायला सुरुवात करतात. पण त्याच वेळेस या दोघांमध्ये असं काही होते की त्या काकूचा जागीच मृत्यू होतो आणि तो पुतण्या फरार होतो. नेमकं काय घडलं त्या शेतामध्ये त्या दिवशी आणि काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात प्रिया नावाची 28 वर्षांची विधवा महिला आपल्या सासू-सासऱ्यांसोबत राहायची. तिचे लग्न सुमारे 5 वर्षांपूर्वी झाले होते, पण दुर्दैवाने तिच्या नवऱ्याचा एका अपघातात मृत्यू झाला. प्रियाला एक छोटी 2 वर्षांची मुलगी होती. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, तरीही त्यांच्याकडे बरीच शेती होती. त्यामुळे प्रिया रोज शेत सांभाळण्याचं काम करायची. ती सकाळी लवकर उठून शेताकडे जायची आणि संपूर्ण दिवस तिथे काम करायची. त्यांच्या कुटुंबात आजूबाजूला बरीच नातेवाईक होती. त्यातलाच एक तरुण रोहन नावाचा 22 वर्षांचा मुलगा प्रियाचा पुतण्या होता. रोहन आणि प्रिया यांचे वय जवळपास सारखे असल्यामुळे ते दोघे अगोदरपासून एकमेकांकडे आकर्षित झाले होते. प्रियाच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला खूप एकटेपणा जाणवायला लागला होता. त्या एकटेपण्यात रोहन तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. रोहनला प्रियासोबत फक्त शारीरिक संबंध हवे होते, तर प्रियाला रोहनसोबत लग्न करायचे होते. दोघांनी आपले हे विचार मनातच ठेवले आणि हळूहळू एकमेकांवर प्रेम करू लागले. प्रिया आणि रोहन फोनवर वारंवार बोलू लागले. त्यांचे नाते काकू पुतण्याचे असल्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. प्रियाला कुठे पाहुण्यांकडे जायचे असेल किंवा बाजारात ती रोहनला सोबत घेऊन जायची. अशा प्रकारे त्यांचे संबंध अधिक घट्ट होत गेले. दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध आले. ते एकमेकांसोबत नवरा बायकोसारखे वागू लागले होते. प्रिया शेतात जायची तेव्हा रोहनला फोन करून बोलवायची. शेतात फारसे लोक येत नसल्यामुळे ते दोघे तिथे निर्ढावळेपणे वेळ घालवायचे. शेतातील पिकांच्या आडोशात ते एकमेकांसोबत जवळीक साधायचे. असे त्यांचे नाते बराच काळ सुरू होते. प्रियाला रोहनसोबत लग्न करायचे होते, पण रोहन फक्त तिचा शारीरिक फायदा घेत होता. रोहनला भीती वाटायची की हे सर्व कुटुंबाला कळाले तर त्याचे वडील त्याला जीवे मारतील. त्यामुळे तो हे नाते थांबवण्याचा प्रयत्न करायचा. प्रियाला समजावून सांगायचा, पण प्रिया ठाम होती. तिने रोहनसोबत लग्न करण्याचा निश्चय केला होता. यामुळे रोहनला काहीच सुचेनासे झाले. तो प्रियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्रिया त्याला सतत फोन करायची, घरी किंवा शेतात बोलवायची. आता ती त्याला ब्लॅकमेल करू लागली होती. जर तू माझ्याशी बोलला नाहीस किंवा मी बोलवले तेव्हा आला नाहीस तर मी आत्महत्या करेल आणि तुझ्यावर आरोप करेल. पोलिसात जाऊन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, असे ती म्हणायची. रोहनला प्रचंड भीती वाटू लागली. त्याला या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता. त्याने कितीही प्रयत्न केले, प्रिया त्याला सोडायला तयार नव्हती. तिला फक्त रोहनसोबत लग्नच हवे होते. काही दिवस असे गेले. 27 मार्च 2025 रोजी रोहनला एका नातेवाईकाच्या घरी 8-10 दिवसांसाठी जायचे होते. ही गोष्ट प्रियाला माहीत होती. त्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे शेतात गेली आणि रोहनला फोन केला. रोहन घरी जायची तयारी करत होता. प्रियाने त्याला सांगितले, काहीही करून आत्ता शेतात ये. रोहनने नकार दिला, पण प्रिया ऐकायला तयार नव्हती. रोहनचा राग अनावर झाला. त्याने घरातून एक चाकू घेतला आणि शेतात पोहोचला. शेतात पोहोचल्यावर प्रियाने पुन्हा लग्नाचा दबाव टाकला. माझ्याशी लग्न करणार नाहीस तर मी तुझ्यावर बलात्काराचा आरोप करेल, असे ती म्हणाली. रोहनला काहीच सुचेना. रागाच्या भरात त्याने विचार केला की आता यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो प्रियाचा जीव घेणे. भांडण तीव्र झाले आणि रोहनने चाकूने प्रियाच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. प्रियाचा जागीच मृत्यू झाला. वार केल्यावर रोहन तिथेच अर्धा तास बसून राहिला. त्याला स्वतःलाच वाटलं की हे फार मोठी चूक झाली, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे त्याला वाटले. नंतर तो थेट पोलीस स्टेशनला गेला आणि शरण आला. पोलिसांनी घटनेचा पूर्ण तपास केला. रोहनला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारे एका अनैतिक संबंधामुळे प्रियाचा जीव गेला आणि रोहनने आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. ही घटना आपल्याला शिकवते की नातेसंबंधात स्पष्टता आणि जबाबदारी किती महत्त्वाची असते. चुकीच्या मार्गाने जाण्याने दोघांचेही आयुष्य बर्बाद होते. असे संबंध कधीच दीर्घकाळ टिकत नाहीत आणि त्याचे परिणाम भयंकर असतात.